उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंदर. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती ही करेगा, शिंदेंचा टोला. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना रणशिंग फुंकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत पदाधिकारी मेळावा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर. कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार लोकार्पण. महापालिकेच्या विविध विकास कामांचंही लोकार्पण आणि भूमिपूजन. पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. अहिल्यादेवी यांची त्रिजन्मशताब्दी साजरी केली जाणार. फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेणार भेट. दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियममधील कार्यक्रमाला सुद्धा राहणार उपस्थित. मेसीच्या भारत दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. राज्यात थंडीचा कडाका कायम. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंड तापमान. निफाडचं तापमान नीचांकी 7.1 अंशावर. थंडीची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. मुंबईतील हवा वाईट ते अति वाईट स्थितीत. मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक. गोवंडीचा AQI 230 वर. कांदिवलीच्या एकता नगरमध्ये 2 गटात हाणामारी. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी. मात्र पोलिसांना मारहाण करण्याचा गुंडांचा प्रयत्न.